नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी एमटीएस हवालदार भरती 2024 तर पहा मित्रांनो 5,500 जागांसाठी जे मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार ही भरती जे मित्रांनो निघत आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो येत्या 7 मे 2024 पासून तुमचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 6 जून 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर पहा मित्रांनो इथून 2 महिने टाइम आहे या भरतीचे फॉर्म भरणे चालू व्हायला. मी तुम्हाला आतापासून कोण सांगत आहे कारण की पहा मित्रांनो मी जर तुम्हाला आतापासून 2 महिने अगोदर तुम्हाला सांगत असेल तर तुमचीच मित्रांनो यामध्ये फायदा आहे, तुमचाच यामध्ये फायदा आहे. कारण की आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे मित्रांनो. तर या टाइममध्ये जर तुम्ही आतापासून चांगली तयारी केली, आतापासून मित्रांनो चांगला अभ्यास केला तर नक्कीच मित्रांनो तुमचं सिलेक्शन एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये होणार आहे. तर तुमच्यासाठीच मित्रांनो मी तुम्हाला लवकर सांगत असतो कोणतीही भरती असो मित्रांनो, कोणतीही भरती जर आपल्याला मित्रांनो पेपर पास करायचा असेल तर मित्रांनो त्यामध्ये कमीत कमी 6 महिने तरी अभ्यास केला पाहिजे, तेव्हाच मित्रांनो आपण ते परीक्षा जे मित्रांनो पास होऊ शकतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला 2 महिने अगोदर कोण सांगून आलं की तुमची तयारी झाली पाहिजे आणि तुमचं जे मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. तर येत्या मित्रांनो 7 मे 2024 पासून तुमचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला असं का सांगत आहे कारण की यामध्ये जे मित्रांनो पासिंग पैकी जे मित्रांनो पासिंग खूप कमी ठेवण्यात आले. एससी एसटी कॅटेगरीसाठी पासिंग फक्त 10 ठेवण्यात आले 40 पैकी. त्याचबरोबर ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग फक्त 14 ठेवण्यात आली आहे 40 पैकी आणि ओपन कॅटेगरीसाठी पासिंग मित्रांनो 15 ते 16 ठेवण्यात आले फक्त 40 पैकी. तर जास्त मित्रांनो चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे या भरतीमध्ये आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे. तर काय काय मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे, काय काय यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर उंची किती असणार आहे, छाती किती असणार आहे, वजन किती लागणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी एमटीएस हवालदार या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार ही भरती मित्रांनो 5,500 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि तुमचे फॉर्म मित्रांनो या ठिकाणी 7 मे 2024 पासून सुरू होता आणि शेवटची तारीख मित्रांनो 6 जून 2024 असणार आहे. ठीक आहे. तर शिक्षण फक्त मित्रांनो यासाठी 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा किती आहे तर या भरतीसाठी वयोमर्यादा हे 18 ते 27 वर्ष ठेवण्यात आला आहे. एससी एसटी कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्ष सूट आहे. ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना या भरतीमध्ये 3 वर्षाची सूट आहे. तर ओबीसी कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 27 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. आणि फीचा जर विचार केला तर पहा जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये जे मित्रांनो फी नसणार आहे. ठीक आहे. तर जे पण मुली एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरता कारण की यामध्ये एससी एसटी कॅटेगरीसाठी फी नाही आहे आणि जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीच्या मुलांनी सुद्धा आवर्जून यामध्ये फॉर्म भरा कारण की जास्त या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण मित्रांनो पगारचा जर विचार केला आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार किती भेटणार आहे तर जवळपास मित्रांनो 30,000 प्लस तुम्हाला या भरतीमध्ये पगार मिळणार आहे जर तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं तर या भरतीचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो सर्वात आधी तुमचं पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं ग्राउंड असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार या भरतीची. ठीक आहे. तर एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये जर मित्रांनो आपण लेखी परीक्षेचं जर बघितलं तर यामध्ये मित्रांनो 2 पेपर आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी तुमचा पहिला पेपर होणार आहे एसएससी एमटीएस या भरतीचा. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी पहिल्या पेपरमध्ये तुमचे 20 प्रश्न मित्रांनो रिझनिंगचे विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 3 गुण आहे. तर टोटल मित्रांनो 60 गुण तुमचे रिझनिंगचे असणार आहे. फक्त 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 3 गुण आहे, एक लक्षात ठेवा.
त्यानंतर मित्रांनो गणिताची या ठिकाणी तुमच्या परीक्षेमध्ये 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे। तर टोटल मित्रांनो 60 मार्काचे गणित असणार आहे। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 20च प्रश्न गणिताचे येणार आहे, पण एका प्रश्नाला 3 गुण देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर टोटल मित्रांनो या ठिकाणी 120 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे टोटल। आणि टोटल मित्रांनो 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि टोटल मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी जो टायमिंग भेटणार आहे तर तुम्हाला 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। आणि पहिल्या पेपरमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे। तर मित्रांनो यामध्ये पहिल्या पेपरमध्ये तुम्ही नक्कीच तुक्के मारता। ठीक आहे, कारण की पहिल्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ठीक आहे, तर यामध्ये जे आपण पासिंगचा जर विचार केला पहिल्या पेपरमध्ये, तर पहा मित्रांनो तुम्ही SC ST कॅटेगरीचे मुलं असाल तर यामध्ये तुम्हाला 40 पैकी जर तुमचे 10 प्रश्न जरी बरोबर असेल तर मित्रांनो तुम्ही पहिला पेपर पास आहे। आणि तुम्ही जर मित्रांनो OBC EWS कॅटेगरीचे मुलं असाल आणि 40 पैकी तुमचे जर मित्रांनो 14 प्रश्न जरी बरोबर येत असाल तर तुम्ही पहिली परीक्षा जी आहे मित्रांनो उत्तीर्ण असणार आहे, पास असणार आहे। आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे मुलं असाल आणि तुम्हाला 40 पैकी या ठिकाणी 15 प्रश्न जरी तुमचे बरोबर असेल तर तुम्ही पहिला पेपर पास असणार आहे। एवढी मित्रांनो पासिंग यामध्ये कमी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो तुमचा दुसरा यामध्ये पेपर असणार आहे, पण दुसऱ्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 3 एवढी। ठीक आहे, तर दुसरा जो पेपर आहे मित्रांनो हा टोटल 150 मार्काचा असणार आहे। आणि फक्त मित्रांनो परीक्षेमध्ये 50च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, कारण की एका प्रश्नाला मित्रांनो 3 गुण देण्यात येणार आहे। तर दुसरा जो तुमचा पेपर असणार आहे तर दुसरा पेपर परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे तर त्यामध्ये पहा जनरल नॉलेजचे या ठिकाणी मित्रांनो फक्त 25च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि एका प्रश्नाला मित्रांनो 3 गुण देण्यात येणार आहे। टोटल मित्रांनो 75 मार्काचा तुमचे या ठिकाणी मार्क असणार आहे जनरल नॉलेजसाठी। ठीक आहे, आणि त्यानंतर इंग्रजी ग्रामरचे या ठिकाणी 25च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण देण्यात येणार आहे। टोटल 75 मार्काचा असणार आहे इंग्रजी ग्रामर। तर टोटल मित्रांनो 150 मार्काची तुमची दुसरी लेखी परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे पेपरसाठी। ठीक आहे, तर टोटल फक्त 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 150 मार्काची ती परीक्षा असणार आहे। ठीक आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग त्यामध्ये 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे दुसऱ्या पेपरमध्ये। ठीक आहे, तर हे 2 पेपर झाले। या दुसऱ्या पेपरमध्ये जर आपण पासिंगचा जर विचार केला तर यामध्ये SC ST कॅटेगरीसाठी 50 पैकी पासिंग 12 आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये 15 आहे, OBC EWS कॅटेगरीसाठी। आणि ओपन कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये मित्रांनो 17 ते 16 आहे। ठीक आहे, तर एवढी यामध्ये पासिंग ठेवण्यात आली आहे 50 पैकी। ठीक आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे दुसऱ्या परीक्षेमध्ये, एक लक्षात ठेवा। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे। SSC MTS हवालदार या भरतीसाठी मित्रांनो उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये फक्त 157 सेंटीमीटर लागते। आणि महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते। आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे मुलं असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये फक्त 152 सेंटीमीटर लागते। आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची फक्त 149.5 सेंटीमीटर लागते ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी। त्याचबरोबर छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। ठीक आहे, त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जे वजन आहे यामध्ये 48 किलो भरलं पाहिजे। आणि ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचं जे वजन आहे मित्रांनो 46 किलो भरलं पाहिजे। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये SSC MTS हवालदार भरतीमध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर खूप जे मित्रांनो कमी यामध्ये ग्राउंड आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 15 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ठीक आहे, फक्त मित्रांनो तुम्ही पैदल चालले तरी मित्रांनो तुम्ही 1600 मीटर 15 मिनिटामध्ये कव्हर करणार आहे। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांसाठी फक्त मित्रांनो 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांसाठी टायमिंग या ठिकाणी 20 मिनिटाचा असणार आहे। ठीक आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। तर तुम्ही ग्राउंड मित्रांनो असंच काढू शकता। ठीक आहे, फक्त थोडंसं अभ्यासाकडे जे मित्रांनो फोकस ठेवा। तर आतापासून अभ्यास करा। मी तुम्हाला आतापासून याच्या सांगितलं की जेणेकरून तुम्ही जे मित्रांनो आतापासून अभ्यास केला पाहिजे आणि तुमचंच मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, तुमचंच मित्रांनो या भरतीमध्ये फायदा आहे। तर आतापासून चांगले पुस्तक घ्या आणि आतापासून तयारीला लागा। तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती SSC MTS हवालदार या भरतीबद्दल। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।